सर्वांना नमस्कार. तर आज सकाळपासूनच खूप धावपळ होती माझ्या भोवती, कारण घरी आलेले होते पाहुणे. तर मंजुताई तर 1-2 दिवस आधीच आलेल्या होत्या खास लग्नासाठी, आणि त्यानंतर दुपारी आलेल्या होत्या संगीताताई, सुरेखाताई पण आलेल्या होत्या. तर रामांनी घेतलेली होती गाडी, तर ती ओवाळण्यासाठीच आलेले होते. तर संध्याकाळी मग आम्ही सर्वांनी मिळून छान गाडीचं पूजा वगैरे केलेली होती. तर सर्वात आधी मी ओवाळून घेतली, त्यानंतर मंजुताईंनी ओवाळली, आणि मग त्यानंतर सुरेखाताईंनी ओवाळलेली होती, आणि मग त्यानंतर शुभ्रा, मैथिली यांनी सर्वांनी मिळून गाडी ओवाळलेली होती. तर गाडी ओवाळताना आमची थोडीशी चेष्टा मस्करी पण चाललेली होती रामासोबत, कारण गाडी त्यांनी आणली, पण येताना त्यांनी काही पेढे वगैरे आणलेले नव्हते. तर शुभ्राच्या बाबांनीच पेढे वगैरे घेऊन दिलेले होते, आणि मग त्यानंतर आम्ही छान तिची पूजा वगैरे केलेली होती. तर पूजेच्या थाटेमध्ये रामांनी काही पैसे टाकलेले नव्हते. तर मंजुताई त्यांना तेच बोलत होते की असे कसं, थाट रिकामी द्यायची नाही. तर आमची तीच सर्व चेष्टा मस्करी चाललेली होती. तर हे जे आहे हे माझे भाचे आहेत, आणि या आहेत मंजुताई. तर यांना तर तुम्ही ओळखतातच. तशी तर गाडी 1 दिवस आधीच आणलेली होती. त्यानंतर त्यांनी तिथे शिंद्यामध्ये पण पूजा वगैरे केलेली होती, आणि मग सुरेखाताईंकडे आल्यानंतर तिथे पण त्यांनी पूजा केली, आणि मग आमच्याकडे आलेले होते, कारण मंजुताई पण आमच्याकडेच होता. मग आमच्या दोघींची पण इथे ओवाळणी वगैरे झाली गाडीची. मग तसंच त्यांना जायचं होतं त्यांच्या होणाऱ्या सूनबाईंकडे गाडी ओवाळण्यासाठी. तर त्यामुळे ते घाईतच आलेले होते. जवळजवळ 3-4 वाजलेले होते त्यांना येण्यासाठी. तर गाडीची पूजा वगैरे झाल्याच्या नंतर लगेचच ते निघालेले होते नाशिकला जाण्यासाठी. आणि आज शुभ्राच्या पप्पांना पण वेळच झालेला होता, म्हणजे कामावरून आल्याच्यानंतर त्यांना लगेचच बाहेरचं काम आलेलं होतं. त्यामुळे ते घरी आल्यानंतर 2 मिनटंही थांबलेले नव्हते, म्हणजे पाणी पण पिलं नव्हतं, बॅग ठेवून आणि लगेचच कामाला गेलेले होते. तर मग पाहुणे गेल्याच्यानंतर आम्ही परत थोडासा चहा घेतला, आणि त्यानंतर माझी दिवसभरातली पूर्ण कामं राहिलेली होती, म्हणजे माझे भांडे वगैरे राहिलेले होते. तर पटकन भांडे वगैरे घासून घेतले, आणि लगेचच स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली होती. तर इकडे मुलांचा छान डान्स चाललेला होता. तर जेवणासाठी मी ते अगदी साधं सिंपल वरण भात आणि मेथीची भाजी बनवलेली होती, कारण सकाळीच आम्ही बिर्याणी बनवलेली होती. तर त्यामुळे कुणाला इतकी भूक पण नव्हती. त्यामुळे मग मंजुताईच बोलल्या की वहिनी अगदी थोडंच जेवण बनवा, जास्त भूक नाही आहे. तर मग अगदी साधा सिंपल स्वयंपाक बनवलेला होता, आणि त्यातल्या त्यात विवांचा होमवर्क पण राहिलेला होता सॅटर्डेचा, कारण उद्या आम्हाला जायचं होतं लग्नासाठी बाहेर. तर उद्या दिवसभर वेळ भेटलाच नसता, त्यामुळे विवानला मी बसवलेलं होतं होमवर्क करण्यासाठी. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.